13 जुलै 2025 अक्कलकोट या ठिकाणी प्रवीण दादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहे यांच्यावर दीपक काटे नावाच्या इसमाने काळा ऑइल टाकून त्यांच्यावर हल्ला केला। त्यावेळी प्रवीण दादा गायकवाड यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते म्हणून प्रवीण दादा गायकवाड बचावले। त्यानंतर प्रवीण दादा गायकवाड यांच्याशी जेव्हा संपर्क झाला तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं की मला पूर्णपणे संपवण्याचा हा कट होता। जसं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी यांना जसं संपवलं तसंच मलाही संपवण्याचा हा कट होता। सोबत त्यांनी एक मत असं मांडलं की भारतामध्ये एक बामसेफ नावाचं जे मोठं संघटन चालवणारे वामन मेश्राम साहेब आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब हेचे एक मोठं संघटन चालवतात आणि पुरोगामी विचाराचे आहेत, तर त्यांनाही संपवण्याबाबत इथे विचार सुरू आहेत। मग हे लोक का बरं डोळ्यात खुपतात? तर हे लोक महाराष्ट्रात आणि त्या अनुषंगाने भारतामध्ये पुरोगामी विचारांचं नेतृत्व करतात। यांच्याकडे जसं प्रवीण दादा गायकवाड यांच्याकडे संभाजी ब्रिगेड आहे, वामन मेश्राम साहेब यांच्याकडे बामसेफ आहे, त्यानंतर बहुजन वंचित आघाडी हे एक संघटन ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे आहे आणि हे लोक भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजनांचं नेतृत्व करतात आणि यांच्याकडे असणाऱ्या ह्या संघटना ज्या आहेत ह्या खरोखरच बहुजनांच्या हक्काच्या संघटना आहेत। भारतातील सर्वच बहुजनांना माझा प्रश्न आहे, बहुजन म्हणजे ओबीसी, एससी, एसटी यांना माझा प्रश्न आहे की आपण विरोध करताना पुरोगामी विचार मांडणारे म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जेवढी भारतामध्ये बहुजनांचे महत्वाचे नेते झाले त्यांचे जे विचार मांडणारे लोक आहेत यांचाच आपण विरोध का बरं करतो? कारण या लोकांनी महाराष्ट्राला आणि त्या अनुषंगाने भारताला या लोकांनी समानतेची शिकवण दिली। यांनी बहुजनांना हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आपण आपल्याच लोकांचा विरोध करतो का? हे माझं सर्वच बहुजनांना एक प्रश्न आहे मित्रो। आता जर विरोधच करायचा आहे तर मग कोणत्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे? शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की अफजल खानासोबत जेव्हा भेट घ्यायची होती तेव्हा कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी तलवारीचा वार शिवरायांवर केला होता आणि शिवरायांनी त्याला उभं चिरलं आणि तेव्हा शिवराय स्वतः वाचले। त्यानंतर आपल्याला दिसते की शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं की शिवाजी तुम्ही शूद्र आहात, तुम्ही हे राज्य आम्हाला अर्पण करा आणि आमच्या इकडे चाकरी राहा, असाही इतिहास सांगतो। बहुजन संशोधकांनी इतिहास जेव्हा लिहिला त्यांना ह्या गोष्टी दिसल्या मित्रो। महाराष्ट्रातील कोणत्याही ब्राह्मणाने शिवरायांचा राज्याभिषेक करण्यासाठी होकार भरला नाही म्हणून उत्तर प्रदेशामधून गागाभट्टा आणावा लागला आणि त्यानेही येता आल्यावर अनेक नाटकं केले। हाही इतिहास आहे। मग हाही इतिहास आहे बहुजनांनी शोधून काढलेला की छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा पकडून देण्यात आलं तर त्यांना कोणाच्या हाताने पकडून देऊन औरंगजेबाकडे सोपवण्यात आलं? हाही प्रश्न येतो मित्रो। मग हे जे मी प्रश्न करतो मग हे का बरं प्रश्न आपण विचारत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही जाऊन, भोसले परिवाराचं राज्य जाऊन महाराष्ट्रामध्ये पेशवाई कुठून आली हा का बरं प्रश्न करत नाही आपण? मग प्रश्न हाही येतो की शिवरायांची समाधी लोकांना दिसू सुद्धा दिली नाही, त्यांचा इतिहास लपवण्यात आला आणि शिवरायांच्या विचारापासून लोकांना दूर ठेवण्यात आलं। जेव्हा समाधीचा शोध रायगडावर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला आणि त्या समाधीवर काटेरी झाडं वापली होती, दुसरे झाडं वापली, त्यांना साफ केलं, स्वच्छ केलं आणि त्यानंतर त्या समाधीची डागडुजी करून त्या ठिकाणी जेव्हा मानवंदना करून जेव्हा पुष्प अर्पण केले तेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या समाधीचा सुद्धा अपमान करण्यात आला। हा का बरं प्रश्न आपण करत नाही? आपल्याला हा का बरं प्रश्न पडत नाही? राजमाता जिजाऊचे महत्व कमी करून दादोजी कोंडदेवाचे महत्व वाढवण्यात आले
तेव्हा आपण का बरं विरोध करत नाही? शिवरायांच्या जन्मासंबंधात अप्रत्यक्षपणे प्रश्न निर्माण करण्यात आले, तेव्हा का बरं आपण प्रश्न निर्माण करत नाही? त्यानंतर मग आताचे आणखी काही नवीन उदाहरण घेऊया. माजी राज्यपाल कोश्यारी म्हणतात की समर्थ रामदास यांच्या विना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल? त्यानंतर शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत, आता तुमचे आयकॉन कोण? असे एवढ्या मोठ्या राजाच्या विरोधात प्रश्न विचारले जाते, तेव्हा आपण बहुजन का बरं विरोध करत नाही? त्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणच्या राजकोट या ठिकाणी पडला आणि तेव्हा त्यांचा अपमान झाला म्हणून आपण का बरं प्रश्न करत नाही? त्यानंतर अख्खं आयुष्य शिवरायांनी कधीही हिंदू मुस्लिम असा प्रकार स्वतःच्या हयातीमध्ये केला नाही, पण आज शिवरायांचे विचार हिंदू मुस्लिम प्रकारचे दाखवले जातात. मग त्याचा का बरं आपण विरोध करत नाही? मला कोणत्याही धर्माचं किंवा काय त्याचं काही म्हणणं नाही किंवा काही घेणं देणं नाही, पण शिवरायांना बदनाम करण्याचा हा जो प्रकार सगळा असतो, तेव्हा आपण का बरं विरोध करत नाही? त्यानंतर मित्रहो, प्रश्न येतो की संभाजी ब्रिगेडचा विरोध आणि त्यानंतर प्रवीणदादा गायकवाड यांचा जो विरोध झाला, तर त्यांनी का बरं विरोध केला? तर प्रवीणदादा गायकवाड यांचे कार्य काय, त्या संभाजी ब्रिगेडचं कार्य काय, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर आजपर्यंत त्यांनी जवळजवळ 5,000 युवकांना युवतींना आपल्या देशामधून परदेशामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत शिवाजी महाराज, त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व लोकांचे विचार बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यांनी पुरोगामी विचार मांडण्याचं काम केलं. प्रगत देशासाठी कोणते विचार महत्वाचे आहेत ते मांडण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांचा विरोध केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आपली शिदोरी आपल्या मावड्यांमध्ये वाटून खायचे, म्हणजे आज ज्याला आपण टिफिन म्हणतो, डबा म्हणतो, ते शिदोरी मावड्यांमध्ये वाटून खायचे आणि म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे महाराज एक परकाव न वाटता मावड्यांना आपला शिवबा वाटायचा. त्या परिवारातील राजकुमार आहेत छत्रपती संभाजी महाराज आणि म्हणून नाव देण्यात आलंय संभाजी ब्रिगेड. जर समजा कोणाच्याही नावाला जी शब्द लावला महाराष्ट्रामध्ये, तर तो संबंधित व्यक्तीचा सन्मानच असतो. हे मित्र हो, मग आता प्रश्न येतो की बहुजनांचाच का बरं विरोध करतात? कारण काटे हा मराठाच आहे, तर बहुजनच आपल्याच पुरोगामी विचार करणाऱ्या आणि शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचार करणाऱ्या लोकांचाच का बरं विरोध करतात? तर मित्र, सर्वात महत्वाचा प्रश्न येतो त्यांचा की यांचे काम असतात 2 नंबरचे. आपले 2 नंबरचे काम झाकून ठेवण्यासाठी काही सत्ताधाऱ्यांशी त्यांना जुडावं लागतं, सत्ताधाऱ्यांशी त्यांना सोबत घ्यावी लागते आणि म्हणून आपलेच बहुजन कोणत्या एखाद्या न्यायप्रिय बहुजनाचा विरोध करतात. कसे 2 नंबरचे? मग वाळूचे काम करणारे, त्यानंतर कोळशाचं काम करणारे, ज्या भागात राहतात त्या भागामध्ये जर समजा ज्या प्रकारचं खनिज असेल किंवा ज्या प्रकारच्या नैसर्गिक संपत्ती असेल, त्याचं जर समजा 2 नंबरचं काम केल्या जाते, उलाढाल केल्या जाते, तर त्यासाठी राजकारण्याशी किंवा जे सत्तेमध्ये आहे त्यांच्या सोबत राहावं लागते. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये व्याजाचा धंदा करणारे दिसतात. कसं की महत्वाच्या वस्तू गहाण ठेवणे, लोकांच्या मोबाईल पासून तर शेतीपर्यंत लोकांच्या वस्तू गहाण ठेवल्या जातात आणि बळजबरीने मग त्यांच्याकडून हिसकावल्या जातात. हे जे प्रकार आहे, मग हे प्रकार झाकून जर ठेवायचे आहेत बहुजनांचे, तर मग त्यांना सत्ताधाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. हा एक मोठा प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये सुरू आहे मित्र. ही काही गोष्टी असतात, जसं कोणी ठेकेदारी करतात, 2-4 प्रकारची ठेकेदारी आहे, रस्त्याची, नाल्याची किंवा आणखी संबंधित जे कार्यालयात आहे त्यामध्ये
आजकाल नवीन काम सुरू झालं आहे स्वच्छतेची ठेकेदारी, तर वेगवेगळ्या प्रकारची ठेकेदारी चालवायची असते काही बहुजनांना, मग तेही सत्ताधाऱ्यांशी जोडल्या जातात. मग घरच्याच लोकांसोबत काही ठिकाणी दगा केल्या जाते, मग तेही झाकून न्यायचं आहे. सत्ताधारी आवश्यक असतो मित्र हो. मग मित्र हो, हे सगळं झाल्यानंतर काही लोक नुसतेच फॅन असतात की नाही बा साहेब चांगले आहे, साहेब चांगले दिसते, जबरदस्त साहेब आहे, असे फॅन राहते. काही लोक फॉलोअर्स राहते का नाही तो जे समजा चुकीचेही काम करत असेल पण डॅशिंग आहे, जबरदस्तपणे काम करते, असेही फॉलोअर्स राहते. नाही आपल्याला त्यांच्यासारखंच बनायचं आहे, मग तो बहुजनांमध्ये कोणी हिरो राहू शकते किंवा अजून सवर्णामधलाही कोणी हिरो राहू शकते, पण मग हेही सत्ताधाऱ्यांसोबत जोडल्या जातात. मग काही लोक असते ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी जुळून जायचं. मग काय खरं आहे काय खोटं आहे काही घेणं देणं नाही, काय सुरू आहे ना काय सुरू नाही पाहिजे ना काय सुरू व्हायला पाहिजे याचंही काही घेणं देणं नाही. फक्त आपण इकडे गर्दी आहे म्हणून इकडे जोडून जायचं, अशाही प्रकारचे काही लोक असतात. तर मित्र मला हे म्हणायचं आहे की बहुजनांनी थोडं सावध व्हायला पाहिजे. आपले कोण आहे आणि तूप खाऊ खाऊ माजले कोण आहे ह्या गोष्टी आपण समजल्या पाहिजे. आणि मित्र हो, मग प्रश्न येतो की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळ्यांसाठी ते शिवबाच होते. त्यानंतर प्रश्न येतो सामाजिक क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे विद्यार्थ्यांसाठी ज्योतिबाच होते, तर वंचितांसाठी छत्रपती शाहू महाराज हे शाहूजीच होते. त्यानंतर आमच्या हक्काचा जय भीम आजही आहे मित्र हो, पण हे सर्व लोक आमच्या हृदयात बसतात आणि यांना आम्ही एकेरी हाकेने नाही आपुलकीच्या हाकेने आवाज देतो. आणि म्हणून कोणीही बहुजन कोणत्याही पुरोगामी विचारसरणीच्या लोकांचा विरोध करू नये. या व्हिडिओच्या प्रसंगी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कोणत्याच बहुजनाने कोणत्याच पुरोगामी विचारसरणीच्या बहुजन नेत्याचा विरोध करू नये. आपण सर्वांनी डिटॉक चॅनल अवश्य सबस्क्राईब करावा आणि हे जे केलेले जे प्रश्न आहेत बहुजनांसाठी हे जर चांगले वाटले तर नक्कीच त्यांना शेअर करावं, लाईक करावं. आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर नक्की सूचना द्याव्या. धन्यवाद मित्र.